नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये। आज आपण जाणून घेऊया की जर तुम्ही कॉर्पोरेट लाईफमध्ये असाल तर त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते फायदे मिळतात आणि त्यामुळे कोणकोणते नुकसान होतात। ठीक आहे, तर आपल्याला माहीत आहे की मॅक्सिमम जे लोक आहेत ते सध्या कॉर्पोरेटमध्ये काम करतात। जसे कोणी एखाद्या कंपनीमध्ये काम करतो, तर कोणी एखाद्या आपण म्हणू शकतो की एखाद्या MNCमध्ये काम करतो, कोणी पुण्याला जॉब करतात, कोणी मुंबईला जॉब करतात। अशा प्रकारे विविध लोक विविध कॉर्पोरेट कंपन्यामध्ये काम करतात। ठीक आहे, तर त्या कॉर्पोरेट कंपन्यामध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला खूप जास्त म्हणजे कोणी म्हणतो की खूप जास्त मानसिक त्रास होतो, कोणी म्हणतो की खूप साऱ्या सुविधा मिळतात। तर आपण त्यात जाणून घेऊया की एक्झॅक्टली काय फायदे मिळतात आणि काय त्याचे नुकसान आहेत। ठीक आहे, स्टार्ट करूया आपण फायद्यांनी। कॉर्पोरेट लाईफमध्ये आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्याला काही फायदे पण मिळतात, जसे की स्थिर उत्पन्न। आपल्याला माहीत आहे की आपण जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला मंथली एक अमाऊंट मिळते, ज्याला आपण सॅलरी म्हणतो। ठीक आहे, आपण जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये काम करतो त्यावेळेस आपल्याला ती जी नियमित सॅलरी आहे त्याला आपण स्थिर उत्पन्न म्हणतो। तर हा एक सर्वात मोठा फायदा आहे कॉर्पोरेटमध्ये काम करण्याचा। नेक्स्ट आहे सुविधा, आपण त्यांना फॅसिलिटीजसुद्धा म्हणू शकतो। सुविधा म्हटलं की त्यामध्ये आपले हे मेडिकल इन्शुरन्स येतात, आणखी प्रोव्हिडंट फंड येतात। ठीक आहे, त्या व्यतिरिक्त आणखी त्यामध्ये बोनसेस आपल्याला मिळतात कंपनीद्वारे। ठीक आहे, आणखी जर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला हाऊस अलाउन्स मिळतो, ट्रॅव्हल अलाउन्स वगैरे मिळतो। तर हे सर्व आपल्याला फायदे मिळतात एखाद्या कॉर्पोरेटमध्ये काम करण्यासाठी। नंतर आहे कौशल्य विकास। कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे आपण म्हणू शकतो की कंपनी आपल्याला एखाद्या स्किलसाठी आपल्याला एक ट्रेनिंग देते। ठीक आहे, त्या ट्रेनिंगमुळे आपल्यामध्ये काही गुण आत्मसात होतात। जसं की एखाद्याला काही टेक्नॉलॉजी येत नसेल तर त्या टेक्नॉलॉजीचे त्याला पूर्णपणे प्रशिक्षण दिले जाते। ठीक आहे, त्या प्रशिक्षणार्थ त्याला विविध संधी उपलब्ध होतात त्याच कंपनीमध्ये। ठीक आहे, जसं आपण उदाहरण घेतलं तर एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये एखाद्याला एखादी लँग्वेज येत नसेल तर कंपनीद्वारे ती प्रोव्हाइड केली जाते आणि त्या लँग्वेजच्या आधारे त्याला एखादा प्रोजेक्ट असाईन केला जातो। नेक्स्ट आहे करिअर ग्रोथ। करिअर ग्रोथ म्हटलं की त्यामध्ये तुमचं हे येतं की जसं कंपनीमध्ये राहून तुम्हाला जर खूप सारे वर्ष झाले असतील एका कंपनीमध्ये, तर त्याच कंपनीमध्ये तुम्हाला वाढ मिळते। जसे की तुम्हाला वेतन वाढ मिळते किंवा तुम्हाला एखाद्या चांगल्या पदावर जाण्याची संधी मिळते। तुम्ही जर ज्युनियर डेव्हलपर असाल तर तुम्हाला सिनियर डेव्हलपरची पोस्ट मिळते, किंवा तुम्ही त्याच्यावर पण जाऊ शकता, जसे की तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर पण होऊ शकता किंवा तुम्ही टीम लीड पण होऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला समोर जाण्यासाठी संधी मिळतात। नेक्स्ट आहे नेटवर्किंग म्हणजे आपण जेव्हा एखाद्या कंपनीत काम करतो तेव्हा त्या कंपनीमध्ये आपण विविध लोकांशी संपर्क साधतो। ठीक आहे, काही लोक उच्च पदाचे असतात तर काही आपल्या खालचे असतात। ठीक आहे, तर आपण आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या सभोवताल राहून आपण एक बॉन्ड तयार करतो आणि तोच बॉन्ड आपल्याला समोर पण खूप कामात पडतो। लोकांसोबत आपण एक संपर्क साधतो, त्यालाच आपण नेटवर्किंग म्हणतो। आणि हीच नेटवर्किंग आपल्याला समोरच्या करिअर पाथमध्ये पण खूप फायद्याची ठरते। जसे की तुम्ही एखाद्या कंपनी जर तुम्ही स्विच कराल, ठीक आहे, तर जे तुम्ही नेटवर्क तयार केलं आहे त्याच नेटवर्कच्या आधारे तुम्हाला ते लोक समोर पण मिळू शकतात भविष्यामध्ये, किंवा त्या लोकांच्या आधारे तुम्ही एखाद्या नवीन जॉबमध्ये पण लागू शकता। जसे की तुमचा एखादा मित्र जुन्या कंपनीतला आणि तो जर तुम्हाला रेफर करेल तर तुम्ही नवीन कंपनीमध्ये पण तुम्ही सहज लागू शकता। हा एक फायदा असतो नेटवर्किंगचा। ठीक आहे, तर हे झाले काही फायदे जे आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये आपण जेव्हा असतो त्यावेळेस आपल्याला या सर्व कॉर्पोरेटमध्ये काम करण्याचे काही तोटे पण आहेत, ते आपण जाणून घेऊ। कॉर्पोरेट लाईफमध्ये पहिला तोटा असा आहे की मानसिक त्रास, म्हणजे आपण त्याला मेंटल स्ट्रेस पण म्हणू शकतो। आता कॉर्पोरेट लाईफमध्ये असं होते की
काही वेळेस प्रोजेक्टची जी डेडलाईन आहे ती अगदी जवळ येते आणि आणि त्यामुळे असं होते की एम्प्लॉईजना खूप जास्त वेळ काम करावं लागतं. जसे की कोणी 9 तासाच्या वर पण काम करतो. तर त्यामुळे काय होतं ना की एखाद्याला वर्क लाईफ बॅलन्स तो मेंटेन नाही करू शकत आणि त्यामुळे त्याला प्रोजेक्टची जी डेडलाईन आहे ती संपवण्यासाठी खूप जास्त काम करावं लागते आणि त्यामुळे त्याला एक मानसिक त्रास येऊ शकतो. तर हा एक कॉर्पोरेट लाईफमध्ये काम करण्याचा तोटा आहे. नेक्स्ट आहे मेंटेनिंग वर्क लाईफ बॅलन्स. तर आपण असं समजू शकतो की जर तुम्ही एखाद्या कंपनीत 8 तासाच्या वर जर काम करत असाल तर तुम्ही तुमचे जे वर्क लाईफ बॅलन्स आहे ते तुम्ही मेंटेन नाही करू शकणार बरोबर. कारण की तुम्हाला तुमच्या कुटुंबांना पण वेळ द्यावा लागतो, तसेच तुमच्या कामाला पण प्राधान्य द्यावं लागतं. तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला जर समतोल करून चालायचे असेल तर ते कॉर्पोरेट लाईफमध्ये थोडं कठीण होते.